समचरण सरोजम सान्द्र नीलांबुदाभम जगन्नीतपानी मंडनं मंडनानां तरुणतुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि अलङ्कापुरीरम्य सुवासनस्थं पदाम्बुज तेजस्फुरद्धि प्रदेशं विदिन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। तुम्ही विश्वनाथ दीनरंक मी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक सेवे लागी सेवक लागलो निज चरणा लागलो निज चरणा आहो स्वामी तुझ्या देवा यावरी न करावा चला बोलो निज चरणा चला बोलो आहो स्वामी तुझ्या देवा यावरी न करावा की सेवक झालो तुझ्या लागलो निज चरणा आवाजाने तुझ्या देवा यावरी न करावा रंगी रंगे रे श्री रंगे रंगी रंगे रे श्री रंगे काय भुललासी पतंगे शरीर जायाचे ठेवणे हृदयसी अभिलाष जने अखिल कोटी ब्रह्मांड नायक षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणारविंदी सेवा समर्पित करत असता मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराय जगद्गुरु तुकोबराय आदी करून सकल संतांच्या चरणारविंदी नंतर मस्तक होऊन सेवेला सुरुवात करतोय। आपलं जीवन त्या पांडुरंगाच्या भेटीकरता निघालेलं ज्ञानोबा तुकोबाच्या मार्गावरती चाललेलं आपणा समस्त भाविक जनांच्या वारकरी गणांच्या वैष्णव गुणीजन टाळकरी वृंदांच्या चरणारविंदी नतमस्तक होऊन सेवेला सुरुवात। ज्यांच्या अधिष्ठान रूपी दरबारामध्ये आपण उपस्थित आहात या जगाचे चालक मालक या मालकाच्या चरणारविंदी साष्टांग प्रणिपात करून सेवेला सुरुवात करतोय। अभंग श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबराय यांचा निवडलाय। कोण तुकोबराय असा प्रश्न या महाराष्ट्राच्या मातेला तरी सध्या तुर्तास आवश्यकता भासत नाही, पण तरीही सुद्धा याच्याही पलीकडे जाऊन बोलायचं झालं तर ज्यांच्या नावानं जगद्गुरु तुकोबरायचं नाव घेतलं की आम्हाला थरथरी सुटावी ती तुकोबराय। अभंग त्यांचा आहे। कोण तुकाराम महाराज कळी काळाला सुद्धा त्यांना गुलाम सलाम करावा लागतो असे असणारे ते म्हणजे तुकोबराय। अभंग त्यांचा आहे। अभंगाचं वय वर्ष 350 होऊ पाहत आहेत, पण तरीही सुद्धा या महाराष्ट्राच्या नव्हे या असलेल्या विश्वाच्या नव्हे या पृथ्वी तलावाच्या नव्हे या मृत्यू लोकाच्या नव्हे या ब्रह्मांडाच्या असलेल्या कणाकणामध्ये नाश पावत असलेल्या प्रत्येक घटकाचा पण तरीही सुद्धा एका कणाने सुद्धा नाश न होता आणि भंगत्व न पावता असा जो आहे त्याला अभंग असं म्हणतात।
तो 4 चरणाचा चरण कळत नाही महाराज, तो 4 प्रमाणाचा प्रमाणही कळत नाही महाराज, तो 4 कडव्याचा कडवही कळत नाही महाराज, अलीकडच्या भाषेमध्ये तो 4 ओळीचा आपल्या सर्वांच्या चरणापाशी समर्पित. विठ्ठल जगद्गुरु तुकोबरायांचं, हृदगत तुकोबरायांचं, मनोगत तुकोबरायांची सांगायची इच्छा तुकोबरायांचं म्हणणं, जीवाना जगण्यासाठी या जीवाला आलेले या जीवाला आहे उपदेश आहे. अरे इकडच्या तिकडच्या रंगात काय रंगून बसलाय, काय भुलून बसलाय. अरे तुला रंगायचंच असेल तर त्या श्रीरंगाच्या रंगामध्ये रंग. तुला वाटत असेल हे शरीर माझं आहे, हे कायमचं आहे, याचा अभिलाष धरू नको, हे जाण्याचं एक दिवस ठिकाण आहे, ठरलेलं आहे. तुला वाटत असेल मी मोठ्या परिवारातला आहे, माझी पत्नी चांगली आहे, माझ्याकडं भरपूर धन दौलत आहे, द्रव्य आहे, पण ते तुझं काहीच नाहीये, ते क्षणापुरतं आहे, क्षणात नाश होणार आहे. महाराज मग आमचं आहे काय? अभंगातला सिद्धांत एवढा गोड आहे. महाराज म्हणतात शेवटच्या श्वासापर्यंत या जगातल्या प्रत्येक वस्तू तुला कदाचित साथ देईल, पण अंतकाळी ज्याच्या सुंदर असलेल्या सहवासाने तुझं जीवन धन्य होणार आहे त्याला विठू असं म्हणतात, त्याला पांडुरंग असं म्हणतात, त्याला श्रीरंग असं म्हणतात, त्याला देव असं म्हणतात, त्याला गॉड असं म्हणतात, त्याला प्रभू असं म्हणतात, त्याला ईश्वर असं म्हणतात. या असलेल्या अनंताला अनंत नाव आहे. अशा अनंत तुला अंतकाळाच्या कामाला काम येणार आहे. म्हणून अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठू धरा, शरीर जायाची ठेवणे धरिसी अभिलाष झने. गेलेल्या 40 सेकंदामध्ये जो परिहार आपल्या कानावरती आलाय तो अभंगाच्या दृष्टीनं ठेवला गेलाय. इथून पुढं श्री गुरुवर्यांच्या आई वडिलांच्या आणि आपल्या सर्वांच्या कृपेतून जे काही बोलणं होणार आहे ते मात्र बुद्धीचा कस लावून. विठ्ठल एक दिवसीय भव्य दिव्य असा सुंदरसा संकीर्तन महोत्सवाचं आयोजन आपल्या याची देही याची डोळा आपण अनुभवतोय, चाखतोय. असं वाटत नाहीये की आजचा एक दिवसीय संकीर्तन महोत्सव एवढा थाटा माटात आपण करू शकाल. पण याचं उदाहरण पाहायचं झालं तर आजचा हा पवित्र दिवस आपण आपल्या डोळ्याने अनुभवतोय, आपल्या कानाने अनुभवतोय, आपल्या मनाने अनुभवतोय. मुद्दा असा आहे पुढचा राहिलेला तासभराचा वेळ या ठिकाणी जर आपण या संकीर्तनामध्ये घातला तर बऱ्याच दिवसापासूनचं नियोजन आणि एका वर्षापासून असलेलं कैलासवासी गंगा भागीरथी गया आई या शिंदे परिवाराच्या नियोजनाला आपण साथ दिली असा त्याचा अर्थ होतो. मी प्रथमतः आपल्या चरणाशी विनंती करल की माझा आवाज हा तुमच्यापर्यंत स्पष्ट ऐकायला येतोय. नाही हो नका म्हणू, असं केलं तरी मला लक्षात येईल की हे आहेत. म्हणजे काय होतं कधी कधी एवढा सुंदरसा असलेला भव्य दिव्य सभा मंडप आहे, याच्यामध्ये ऑपरेटिंग करण्याकरता त्या एकमेव दादाला विचारा किती तकलीफ होत असते. आणि त्याच्यातूनही एवढं सुंदर ऑपरेटिंगच्या एका विशिष्ट लेवलवरती काम करत असताना जर काही चुकत असेल तर आपल्याला आता संधी आहे, आता चान्सेस आहे ॲडजस्ट करण्याकरता. बरोबर आहे का? येतो ना आवाज? काही काही जास्त जेवून आले त्याच्यामुळे त्याला अंदाजच लागना. इथं मस्त सावली, फॅन चालू करायचे का? आनंद आहे. बघू आपण लय थंडी वाजायला लागलं तर असं खाली घेऊ जरसं. मुद्दा एकच आहे, जास्त वेळ आपल्याला कीर्तन करायचंच नाही. मग असं ऊन उतरेपर्यंत करू 4-5 वाजेला. काळजी करू नका. जोपर्यंत या ठिकाणी या मंदिरात आपण उपस्थित आहात, कीर्तन संपायच्या वेळेला कदाचित आपण हसतच या ठिकाणी उठाल याची खात्री मी घेतो. पण मुद्दा आहे का, या कीर्तनामध्ये रंगत असताना या रंगण्याकरता
वारकरी संप्रदायाच्या सुंदरशा संकीर्तन प्रणाली इतकी गोड आपल्या समोर उपस्थित आहे, ती आजकालची नाही आहे. ज्ञानदेवे रचिला पाया 750 वर्ष होत आहे. आजही हा हिंदुस्थान एका विशिष्ट आनंदाची प्राप्तीमध्ये थय 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 नाचतो. ती नाचण्याची जागा म्हणजे माझ्या वारकरी संप्रदायाची कीर्तन परंपरा आहे. एवढ्या मोठ्या नका वाजवू. आणि या कीर्तनाला उभं जीवन त्या पंढरीशाच्या आणि ज्ञानोबा तुकोबाचं आपलंसं होण्याकरता जे जीवन जाळल्या जातंय, त्या जाळणाऱ्या जीवनापैकी महाराष्ट्रातील टॉप 10 आणि इथंही टॉप 10 म्हणजे 10 असे व्यक्तिमत्व आपण उपस्थित केलेत की जे वारकरी संप्रदायाकरता क्षण आणि क्षण रात्रंदिवस देत आहे. कुणाच्या नावापुढं काय काय उपाधी लावावी असा माझ्या पुढं पडलेला प्रश्न आहे, पण तरीसुद्धा एका वाक्यात बोलून जाईल. ज्या ज्ञानोबा तुकोबा करता आम्ही या वारकरी संप्रदायात नांदण्याकरता आलो ना, त्यांनी जेव्हा आम्हाला आमचं म्हणून स्वीकाराल, याच्यापेक्षा दुसरी उपाधीच आपल्याकरता मोठी नाही. कळलं तर बघा, नसन कळलं तर दुसरे वाजित येत म्हणून का होय ना. आपल्या बाप दाद्यापासून या असलेल्या उभयता वारकरी संप्रदायामध्ये कार्य करणाऱ्या तमाम वारकऱ्यांना पुन्हा एकदा नतमस्तक होऊन सेवेला सुरुवात करतोय. दादांनो, कुणाचं ज्ञात अज्ञात नाव राहण्याची दाट शक्यता राहते, पण तरीसुद्धा माऊली ज्ञानोबारायाप्रती जेवढा सद्भाव माझ्या अंतःकरणात आहे, तेवढा पहिला तुमच्या चरणाशी ठेवतोय. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या आणि या कीर्तनाचा महिमा गात असताना लावणी मृदंग माझ्या उजव्या हाताला वाजवण्याकरता या महाराष्ट्राचं वारकरी संप्रदायाचं वैभव, आम्हा सर्वांचे जीवलग, मृदंगातलं महामेरू व्यक्तिमत्व आदरणीय श्री हरिभक्तपरायण भरतजी अण्णा पठाडे यांच्या तालमीमध्ये तयार झालेलं व्यक्तिमत्व, आमचे आदरणीय जीवलग मित्र, आपल्या परिसराचं वैभव आदरणीय श्याम दादांकरता आपले आशीर्वाद रूपी ह्या टाळ्या त्यांच्या कामात येतील. गोड माझ्या इकडच्या हाताला आदरणीय विनेकरी बाबा आहे, पाठीमागं चोपदार बाबा आहे, ज्येष्ठ अत्यंत सुशिक्षित क्वालिफाईड असलेले वर्ग माझ्यासमोर बसलेला आहे, ज्यांनी गोड चाल गायली. माझे ज्येष्ठ गुरुबंधू, या वारकरी संप्रदायाचा अत्यंत गोड आवाज आपल्या परिसराचंच नव्हे तर महाराष्ट्राचं भूषण श्री हरिभक्तपरायण भजन सम्राट श्री आसारामचे दादा निर्वाडीकर आज संगीत साथीसाठी उपस्थित आहात. त्यांच्या पाठीमागं गोड, तितक्याच तोला मोलाची ताकद लावून असलेली गोड चाल, गोड आवाज या वारकरी संप्रदायाच्या रूपाने महाराष्ट्राला आज ऐकवला जातोय. आदरणीय आमचे ज्येष्ठ गुरुबंधू श्री हरिभक्तपरायण भजन सम्राट, दुसरे व्यक्तिमत्व आदरणीय संजयजी दादा फोके पाटील आज संकीर्तनाला उपस्थित आहे. इकडं माझ्या इकडच्या हाताला आदरणीय श्री हरिभक्तपरायण वारकरी संप्रदायाचं गोड व्यक्तिमत्व नारायणजी दादा, आपणही उपस्थित आहात, आपणाला मनोभावे धन्यवाद. आणि आदरणीय श्री हरिभक्तपरायण वारकरी संप्रदायाचं दुसरं गौरव श्री हरिभक्तपरायण शंकरजी दादा, आपणालाही मनोभावे वंदन आहे. बऱ्याचशा नियोजनामध्ये ज्यांचा अग्रगण्य भाग एक मित्रत्व या नात्याने निभावणारं आमचं गोड व्यक्तिमत्व, वारकरी संप्रदायाचं व्यक्तिमत्व, आदरणीय आमचे जीवलग मित्र श्री कृष्णाजी दादा, खरात आपणासही मनोभावे वंदन करतो. गोड ऐकण्याकरता नामसंकीर्तन या यूट्यूब चॅनलला आपण कधी लाईक, कमेंट, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनचं बटन दाबलं तर इथून पुढचं असलेलं क्षण आणि क्षण या असलेल्या संकीर्तनाच्या नामसंकीर्तनाच्या चॅनलद्वारे आपल्याला हे कीर्तन ऐकायला मिळणार आहे. त्यामुळं आदरणीय दादांना सुद्धा मनोभावे वंदन करतो. गोड सिस्टम ज्यांची आहे, कन्हैया मंडप डेकोरेशन देवगाव, अत्यंत गोड 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 कान्हा, लय गोड. फक्त एकाच गोष्टीची कमी आहे, तुला बसायला खुर्ची नाही. तुला असं मनात आलं असेल याला आणली पा खुर्चीच, घे दादा घे, नाही म्हणू नको, खुर्चीसाठी परेशानी लोक.
आम्ही शक्यतो बसू देत नाही माणसाला, पण तुम्ही दर्जेदार असल्या कारणानं तुम्ही बसून नाही, तुम्ही घरी बसून बी ऑपरेटिंग करू शकता याची मला खात्री आहे. त्याचं कारण असं आहे दादा बरं का, तुम्हाला मॅनेज करणारं व्यक्तिमत्व तुम्ही तरी घरी बसून करताल, ते एज्युकेटेड असलेल्या एरियामध्ये म्हणजे पुण्यासारख्या आळंदीसारख्या ठिकाणाहून सुद्धा तुम्हाला मॅनेज करतील एवढं दर्जेदार व्यक्तिमत्व माझ्या समोर बसलेलं आहे. श्रीहरी भक्तपरायण ज्यांच्या असलेल्या संवेद या असलेल्या वारकरी संप्रदायाची सेवे करण्याचं सौभाग्य माझ्यासारख्या अल्पमती पामराच्या जर पदरी पडत असेल तर याचं श्रेय संपूर्ण जातंय. ते म्हणजे हे टॉप 10 असलेल्या व्यक्तिमत्वांच्या गळ्यातलं ताईत म्हणून जे गणवलं जातंय आदरणीय वारकरी संप्रदायातलं वैभव श्रीहरी भक्तपरायण नियोजक आदरणीय पांडुरंगजी दादा गलभे पाटील आपणासही मनोभावे वंदन करतो. ज्यांनी कोड नियोजन केलं शिंदे परिवारातील आदरणीय रामेश्वरजी दादा, आपल्या आजींचं असलेलं सुंदर पुण्यस्मरण व्हावं या निमित्तानं हा एक दिवसीय महोत्सव, याच्याकरता लांबून आलेले परमार्थिक श्रोते, लांब लांबून परिसरातून आलेले असलेले आप्तेष्ट नातेवाईक, इष्ट मित्र, सगळे सोयरे, ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळी, वारकरी मंडळी आणि उपस्थित झालेल्या तमाम मातृशक्तीला माझा या ठिकाणून साष्टांग प्रणिपात आहे. रामकृष्ण हरी आहे. गोड चिंता अभंग पुटपुटला की आपला असलेले होठं पुटपुटतायत याची मला असलेली वाचलेली भाषा माझ्या समोर येते. ज्ञानोबा तुकोबाच्या किती असलेल्या कनेक्ट आपलं जीवन आहे याची मला अंदाज येतोय. अभंगाचे असलेले 4 ओळी आपल्या हृदगात आहे याचाही मला अंदाज आलाय. गंगा भागीरथी गया आईंच्या या पुण्यस्मरणानिमित्त आपल्या मनामध्ये एक प्रश्न येऊ शकतो, महाराज व्यक्तिमत्व गेलंय आता हे करायचं कशाला? याचं उत्तर एका 5 सेकंदाच्या आतमध्ये घ्या. अरे दादांनो, आपण बेसावध आहे म्हणून सावध करण्याकरता गए हुए कभी आते नहीं, लेकिन उनकी याद बार बार आती है. आणि म्हणून पुढच्या ठेस मागचा शहाणा येते लक्षात. पुढच्या ठेस मागचा हुशार किंवा मागचा शहाणा. आपण शहाणे होण्याकरता जे केलंय त्याला आजचं प्रथम पुण्यस्मरणानिमित्त असलेलं कीर्तन असं म्हणतात. सांगू तुम्हाला, आपण बेसावध याच्यामुळे एक पाहतसा एकाची दहाने. आपल्या डोळ्या देखत तुम्ही आम्ही या ठिकाणी असलेलं ज्वलंत वास्तव पाहतोय. एखाद्या व्यक्तिमत्वाला त्याचं जीवन असलेलं संपल्यानंतर, आयुष्य मर्यादा संपल्यानंतर या देहाला जळताना तुम्ही आम्ही पाहतोय. तरी सुद्धा महाराजाचं म्हणणं आहे, रसावध त्या गुन्हेकारे नभा. का सावध असू नये म्हणून चिंतन तर करायचे जे गड्यांनो, पण मी माझ्या असलेल्या गोड असलेल्या चिंतनामध्ये या सगळ्या समावेशाचा एका वाक्यात उत्तर देतो. वारकरी संप्रदायातली ताकद एवढी मोठी आहे की आपल्या आज जर मनात आलंय आता तर आपण या ब्रह्मरसाच्या पंक्तीत बसल्याशिवाय राहत नाही. त्याचं कारण लावून मृदंग श्रुती टाळ घोष याचा परिणाम सेवू ब्रह्मरस आवडीने. मृदंग श्रुती टाळघोष सेवू ब्रह्मरस आवडीने. गोड संकीर्तनी आनंद आपण लुटत आहात. मी बोलत होतो आपणाला पुण्यस्मरणा प्रित्यर्थ अभंगाचं असलेलं सुंदरसं कानपटलावरती पडलेलं हे सगळं उद्देशून गोड महाराजांचं म्हणणं असं आहे
की बेसावधपणे आपलं जीवन दिसायला लागलं आणि आपल्या या जीवाला सावध करण्याकरता जे नियोजन झालंय ते म्हणजे त्यांच्या पश्चात असलेलं हे प्रथम वर्ष श्राद्ध. मग आम्ही काय सावध असलं पाहिजे? या संतांनी बरंचसं निरीक्षण केलंय. हिंदू धर्मामध्ये तुमचं आमचं जीवन जन्माला आलंय, ज्यांचे असलेले उपकार आपल्या या असलेल्या जीवनावरती आहे, त्यांच्या उपकारातून उतराई होण्याची असलेली ही सुवर्ण संधी आहे शिंदे परिवाराकरता. म्हणून महाराज काय उपकार आहे सांगू तुम्हाला. गर्भाधान संस्कारापासून अंत्येष्टी संस्कारापर्यंत दिलेले संस्कार हे ज्यांनी ज्यांनी दिले त्यांचे आपल्यावरती उपकारच आहे. आणि त्यांच्या पश्चात त्यांचा आशीर्वाद लागावा म्हणून जिने दिले त्यासी आवाज येतोय ना का खाली येऊ? जिने दिले त्यासी द्यावे पिंडदान, जिने दिले त्यासी द्यावे पिंडदान. अजून माझ्या मते आनंदाला थोडीशी कमतरता वाटते. सांगू कशी? तुमचा आमचा पहिला परिचय. माझं वय जास्त असल्या कारणानं मी तुम्हाला टाळं वाजवा असं म्हणू शकत नाही. आणि मी सांगितलं बी तर तुम्ही ऐकू शकत नाही. अरे दादांनो, मुद्दा असा आहे, 1% माणसाने मागं राहू नये समर्पण करण्याकरता. तुम्ही एवढ्या लांबून ताकदीनं मृदंग सोबत घेऊन आपली फॉर्च्युनर सोबत घेऊन इथपर्यंत आलात, बरोबर? आणि इथं येऊन जर तुम्ही वाजवायची आवाजी नुसती खाजल्यावानी करायला लागले तर कसं व्हायचं? आनंद येतो का? नाही. दिवसभर स्वयंपाक करावा पुरणपोळीसारखा गोड, ज्याला जो आवडेल तो, आणि ज्याला ज्याच्याकरता केलाय त्याला दवाखान्यातून आणावं. कर्नरनीला काय वाटतं माहिती का? काय वाटतं? हे याच्या सोबत बांधून द्या. हां त्याला वाटतं पूर्णाचं पातेलं घ्याव आणि पुरच्या पुरं. मुद्दा असाच आहे. म्हणून बघा, हेच प्रमाण अर्ध्या मिनिटापूर्वी आपण म्हटलं होतं, आणि तुमची टाळाची जर साथ त्याच्यामध्ये असेल ना महाराज, तर त्याचा आनंद तुम्हीच लुटू शकता. जिने दिले त्यासी द्यावे पिंडदान. बाबा आमच्याकरता टाळ्या वाजूच नका, पण संतांचं प्रमाण जर एवढ्या ताकदीनं आपल्याला खडबडून जागा करत असेल तर आपण कुठेतरी सावध झालो याची पावती म्हणून टाळ्या वाजवत जा. जिने दिले त्यासी ज्या व्यक्तिमत्वाने हे जग पाहण्याची संधी निर्माण करून दिली त्या मातृत्वाकरता द्यावे पिंडदान. धरोनी चरण उत्तीर्ण भावे, धरोनी चरण उत्तीर्ण भाव.
धरोनी चरण. लक्षात आलंय तुमच्या. मुद्दा असा आहे, कृतज्ञतेचा भाव ज्या व्यक्तिमत्वाने आम्हाला ही दुनिया दाखवली त्यांच्या असलेल्या स्मरणार्थ आपण उत्तीर्ण होण्याकरता चरण धरून असलं सुंदरसं कार्य पार पडावं. जर नाही केलं महाराज तर आहा कट्टा त्याचे करीती पितर होऊची तुला चार पुत्र झाला करीती होऊची तुला चार पुत्र झाला कमी बॉलमध्ये हां काही रिकाम्या जागा तुम्ही भरत जा बरं का. एका वाक्यात उत्तराला रिकाम्या जागाला पास होण्यापुरके तरी मार्क शासन देतंय. हां हां तुम्हाला वाटलं याचं वय लहान आहे, ज्ञानही लहान आहे, अनुभवही लहान आहे, दिसायला बी काय असं काय. हां म्हणजे महाराज लोकांचं असलेलं गणित आपल्या डोक्यात कसं आहे, तब्येत बी अशी बॉडी हां आहे की नाही, अशी एवढी मोठी लांब दाढी, बरोबर आहे की नाही, बसायला हां हां हे सगळं जुळून आलंय. काय 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 हां दाढी बॉडी गाडी की मग तो कुठंतरी थोडासा का आपल्याला महाराज वाटायला हां येतोय अंदाज तुम्हाला. त्यापैकी आपल्याकडे काही नसल्यामुळं आपण काय असं काय आता बोला आपण काय असं काय एवढं काय महाराज वाटत असं काय हां पांडुरंगजी दादा मला फक्त थोडासा संवाद करण्याची सवय आहे कीर्तनाच्या आणि संत वाङ्मयाच्या आधारे. मुद्दा असा आहे, पितर संतुष्ट जर झालेत तर महाराजांनी अत्यंत गोड प्रमाण ठेवलंय. ओ तुका म्हणे पितृ. काही लोक म्हणतात महाराज थोडासा मॉनिटरचा आवाज द्या. काही लोक म्हणतात महाराज वाटेल तेवढा पैसा आहे घरी पण झोप नाही येत. सोन्याचा सध्या एवढा उच्चांक गाठलाय. काय चालू आहे सध्या? सोडून नाही आणायचं तुम्हाला. सकरात आली जवळ, अंदाज असू देत जा. तरी सुद्धा सोन्याची वीट घेऊन आम्ही घरी झोपतो. वीट घेऊन झोपतात पण डोळ्याला डोळा लागत नाही. बरं कुठं जर गेलात महाराज वडी सारख्या गावामध्ये आमचे पाहुणे लागतात पहा तिथं लांबून लांबून. माझा बोलण्याचा असं एक अर्ध्या मिनिटानं तुम्हाला लागेल. बघा पाहुण्याकडे विषय काढून नाही अंदाज ये ना, जरसं खाजून बघा येतोय अंदाज. आपण म्हणा कसं काय, काहीच नाही आपला एकुलता एक मुलगा आहे. बर सुपारीच्या खांडाचं पण हां पहाटे काय तुमच्या काहीच नाही महाराज तुम्ही नुसता विषय काढावा. पाहुणे तुमचं हां शब्द खाली पडू देणार नक्की. आपण म्हणावं पण मग पोराचं वय काय एवढं नाही महाराज, अजून 50ला फक्त 3च कमी आहे. म्हणलं 3 वर्षाकरता कशाला, पुढचं वय नाही माझं बोलण्याचं. मुद्दा असा आहे
बेचैन असलेलं जीवन संतांच्या यादी पुढे आलं की मग कुठंतरी संत म्हणतात आहा कटा त्याचे करीती पिता वंशी दुराचार पुत्र झाला. आणि जर त्यांचं स्मरण ठेवलं, त्यांचं असलेल्या योग्य विधीवरती विधिवत पिंडदान केलं, त्यांचं असलेलं श्राद्ध श्रद्धयुक्त अंतःकरणाने जर घातलं, तर तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती. वडिलांची पुण्यतिथी हो, वडिलांची पुण्यतिथी स्वर्गीचे देवकी स्वर्गीचे असं वडिलाची पुण्यतिथी पितर स्वर्गीचे जेवत. वा. वडिलांची पुण्यतिथी पितर स्वर्गीचे जेवती. गोड प्रमाण संजय दादाने दिलं. ऐका, माझ्या ऐकण्यातलं आज नवीन होतं. बिंदास देत जा, काहीच अडचण नाही. फक्त एकदा बॉल मारला की तो आउटस्टँडिंग गेला पाहिजे. लयत मला खेळू द्या ना, मला खेळू द्या ना, तिथंच बैस खेळत. अंदाज आला तुम्हाला? हा, म्हणजे मी एकदाच असं झाल्यावर हात केल्यावर राग मानू नका. आपण बॉल दुसरा बी घेऊ परत, फक्त बॉल सापडत नाही पाहिजे. आनंद, सगळे अगदी दर्जेदार व्यक्तिमत्व आहे आणि आनंद. तो का म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण इच्छिती सदा त्यांचे. म्हणून महाराज त्यांच्या पश्चात या जीवानं इकडं तिकडं रंगू नये. आलंय का लक्षात? या जीवानं इकडं तिकडं रंगू नये म्हणून कुठं कुठं रमतो जीव? व्यसनात रंगतो, अजून विषयात रंगतो, अजून भांडणात रंगतो, अजून या इंद्रियाच्या रंगामध्ये रंगून बसतो, अजून काम क्रोधादिकांच्या रंगात रंगतो. महाराजांना हे कोणतेच रंग अपेक्षित? बोला 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 बोला. संत वाङ्मय म्हणजे अगदी क्वालिफाईड व्यक्तिमत्व माझ्या समोर बसले. अर्जुनदा चेहरा सांगतोय मला, गोड गोड. अजूनही आहेत सर्वांप्रती. ज्या रंगात तुकोबरायला रंगायचं सांगायचंय, त्या रंगामध्ये रंग इथं आहेत. मी अजून कोणत्या रंगात रंगायचं हे बोललोच नाही. फक्त कोणत्या रंगात रंगायला नाही पाहिजे याचं नुसतं चालता चालता दिग्दर्शन केलंय महाराज. मग आमचं जीवन कधी कधी भांडणात आहे, आमचं जीवन कधी कधी विषयाच्या दारात आहे, आमचं जीवन कधी कधी असलेल्या कामक्रोधाच्या गर्दीत आहे, आमचं जीवन कधी कधी असलेल्या या इंद्रियाच्या स्वाधीन आहे. याच्यातून जर बाहेर पडून आम्हाला जर रंगायचं आहे, तर आम्हाला असं काहीतरी सांगा ना की भांडणात आम्ही रंगलो नाही पाहिजे. महाराज म्हटले, मी सांगून गेलो तुम्हाला, व्यसनात नाही रंगलं पाहिजे. गांजा दारू मत पियो यारो, अक्कल गुंग हो जाती है, अपने पल्लों के दाम खर्च कर मुंह में मिट्टी आती है. म्हणून व्यसनात रंगायचं नाही रे बाबा. महाराज भांडणात अहो काहींचे भांडणं 25 वर्षापूर्वी लागलेले आहेत. ऐका, इथं नाही कोणी. जशी केस दाखल केली, अजून केस बोर्डावरच आली नाही दादा. तो गेला 13वा झाला, मग ऑर्डर आली, नोटीस आली की तुमची केस. म्हणलं तो केसा सहित जळाला, तुझी केस आता काय कामात? भांडणात वेळ घालू नका, त्याच्यात रंगूच नका. महाराज व्यसनात रंगू नका म्हणताय, भांडणात रंगू नका म्हणताय, बरं विषयाच्या दारात रंगू नका म्हणताय. महाराजांनी तर विनंतीच केली, प्रपंचो सरो चित्त तुझे पायी मुरो
ऐसे करिगा पांडुरंगा वा अरे काय करिगा पांडुरंगा शुद्ध रंगा बाबे रंगा शुद्ध रंगा बाबे रंगा शुद्ध रंग वावे रंगा हे पांडुरंगा ऐसे करिगा गणेश दादा कैसे करिगा प्रपंच ओझरो ऐसे करिगा गणेश बाबा कैसे करूगा हे पांडुरंगा चित्त तुझे पाई मुरो ऐसे करिगा हे जीवार अरे दुसऱ्या रंगात रंगून गेलाय हे पांडुरंगा ऐसे करिगा पांडुरंगा परमात्मा म्हटला कैसे करिगा कैसे करिगा थोडा गेन द्या ऐसे करिगा शुद्ध रंग वे रंगा चलो बचेंगे तो और भी लड़ेंगे नहीं कीर्तन करेंगे लढेंगे काय को एक जण मला म्हटले लढेंगे अरे म्हणलं कीर्तनात विठ्ठल विठ्ठल शेवटच्या उतरणीला तू टाळ हातात घेतोय इथं नाही लढेंगे तिकडं काय लढेंगे मुद्दा आहे का शुद्ध रंग बावे रंगा महाराज तुम्ही म्हणताय त्या रंगात रंगून घ्या पांडुरंगा तुमचं जीवन जर पाहिलं तर महाराज म्हटले रंगायच्या आधी त्याला विनंती केली होती शुद्ध रंग वावे रंगा हे पांडुरंगा ऐसे करिगा पण एकदा त्याने कृपा केली की मग रंगला या रंगी तुका विठ्ठल रंग लाया रंगी ओ मला यातलं एवढं येत नाही बरं थोडंसं समजून घेत चला आनंद लुटूया वारकरी संप्रदायाची काय मोठी विशाल अंतःकरण आहे हो या गादीवरती दादाश्री लहान मोठा गरीब श्रीमंत चांगला वाईट जातीचा ना पातीचा कोणत्याही गोष्टीचा विचार न करणारी जागा म्हणजे माझी वारकरी संप्रदायाच्या कीर्तनाचं व्यासपीठ आहे तू कामडी नाही आधी सवे कमाती मुखी नवा होती मुखी नवा तुका म्हणे नाही जाती सवे काम ज्याचे मुखे नाम तोची धन्य मुद्दा असा आहे काय बोलत होतो मी तुम्हाला महाराज तुमचं जीवन अगोदर महाराज म्हटले विनंती केली त्याला या रंगात रंगण्याकरता काय बोर तर नाही हो राहिले ना तुम्ही काही हां हां कधी कधी काय होतं
का पंगतच बसून घेता एकदा आधी? नाही तवर चहा सांगू. हा काळजी करू नका. गोड अभंगाच्या दिशेनं आपली थोडी वाटचाल चालतीये. गोड गोड गोड. महाराज नंतर रंगला या रंगी तुका विठ्ठल सर्वांगी. अजून संत जनाला थोडंसं बघूया आपण चिकित्सक दृष्टीनं. संत गोरोबा काका, रंगलेलं जीवन, भजनी गायनी गोरोबा रंगल एक रूप झालं. विठोबाचे पायी क्या बात. याला रंग न म्हणतात. बांधावरती आपल्या बसून विठ्ठल 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 सावता मने केला मला. विठ्ठल पायी गोविला गळा. रंगलेलं जीवन आहे. आजही माझे ज्ञानोबराया ज्ञानदेवी घेतले दान बाबा. हृदय धरोनिया ध्यान बाबा. समाधी बैसला निर्वाण बाबा. रे काय करता कथा कीर्तन करी तू बाबा. बाळ छंदो हा रंग आहे. येतं येतं जरा मोठ्याने वाजवा. रंगलेलं जीवन. हृदय धरून या ध्यान. काय करतात? कथा कीर्तन करी तू माऊली बाबा बाळ छंदो. हे रंगण आहे. अजून सांगतो. हे अगव आता एक एक पार्ट काढूया आपण. ते कशात रंगलं पाहिजे तुम्ही मोजा. हे अगव जो श्याम का दर्शन किया करे. हे शीश जो भगवान का वंदन किया करे. बेकार ओ मुख है जो रहे व्यर्थ बातों में. मुख ओ है जो हरि नाम का सुमिरन किया करे. हीरे मोती हीरे मोती से नहीं शोभा है हाथ की. हे हाथ जो भगवान का पूजन किया करे. मर कर भी अमर नाम है उस जीव का जग में. प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे. ऐसे लागी लगन
ऐसे लागी लगन, ऐसे लागी रे लगन, लागे लागे रे लगन. रंगलेलं जीवन. ऐसी लागे लगन, मेरा हो गए मगन. ओ तो गली 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 हरि गुण गाने लगे. ऐसे महलों में पली बन के जोगन चली, मीरा रानी दीवानी कहाने लगी. ऐसी लागी लगन, कोई रोके नहीं, कोई टोके नहीं. पुढचं लय गोड आहे. बैठी संतों के संग, बैठी संतों के संग, रंगी मोहन के रंग. अहो घरी नाही जायचं तुम्हाला. रंग. बैठी संतों के संग, रंगी मोहन के रंग. महाराज, या सकल संत समुदायाचं, संत महात्म्यांचं आमच्या पुढं जीवन ठेवून तुम्ही काय अपेक्षित ठेवणार आहे? महाराज म्हटले अपेक्षा एकच आहे, अन्य रंगाच्या नादी लागू नका रे, रंगायचंच ना. आमच्या समस्त वारकरी गणांना अकल्प आयुष्य व्हावे तया. कशात रंगू महाराज मग? अरे जीवा, रंगी रंगे है रे श्री रंगे. पांढरे तीनचा सूर आहे. लयच रंगायला गेलं तर फाटाय बसले. खालचे म्हणतील मग एवढा कोण वरडतो? चॅनल पुढे मला बोलता येणार नाही जास्त. महाराज म्हटले रंगायचंय, या श्रीरंगाच्या रंगात रंगा. काय भुलला सी पतंगे, काय बोललाय? बोलण्याच्या जागा माऊली ज्ञानोबरायाकडून घेऊ आपण. कुठं कुठं भुलतोय जीव. ऐका, भंडारा डोंगरावरती आम्ही आनंद लुटत होतो. आत्ता एका महिन्यापूर्वी समाधी सोहळ्याप्रसंगी गोड, मला वाटतं 17-18 वर्ष झाले, आमच्या आदरणीय पांडुरंग दादाच्या गोड नियोजनातून, परम भाग्यानं असलेल्या पुण्याईच्या माध्यमातून आम्हालाही त्या सेवेचा थोडासा लाभ घेता आला. तुम्ही किती जण होता मला माहीत नाही. वर हात करा बरं. भंडारा डोंगरला होते का कोणी इथले? इथले नव्हते ना? बरं बरं. ऐका, आनंद निर्माण होतो. परभणी जिल्ह्यात यायचं म्हटलं की त्यांनी दुसरं काही पाहून यावं तर नाही यावं, पण त्यांनी गाथा आणि ज्ञानेश्वरी पाहूनच इकडं तोंड करावं. आनंद आहे. कशात बोललाय? पहिली ये बाळ दशे, चेहरे पुटपुटतात लगेच. आणि मला ओव्या आमच्या दादाला माहिती आहे, अशा माऊलीच्या ओव्या म्हणजे अशा गाऊन म्हणाव्याशा वाटतात. पहिली ये बाळ दशे, श्याम दादा बरोबर चाललंय ना? एक जण मला म्हणे काय स्वरात दिसा ना, म्हटलं मग पलीकडचं थाप द्याचा. पण
तू तसं म्हणून मग कशाला कमी करतो. एक शब्द वगळला मी. होय दादाश्री, आनंद आहे. पहिली बाळ दसे आई बा हेची पिसे, मग स्त्री मावसे भूलो निठागे, लहानपणी तोपर्यंत आई कुठं गेली, आई जेवायला वाढ, आई कशी आहेस, आई तू सोडून नको जाऊ आई. लहानपणी. आता हे लहानपण कुठपर्यंत, जोपर्यंत गुरु येत नाही. गुरु कळतोय ना. तुम्ही म्हणसान तू एवढा कॉन्फिडन्सने कस काय सांगू राहिला. मी काय ब्रह्मचारी थोडीच आहे. गुरु गुरु काही भागात त्याला मिसेस म्हणतात, वाईफ म्हणतात, बायको म्हणतात, पत्नी म्हणतात, धर्मपत्नी म्हणतात, काही भागामध्ये जगदंबा म्हणतात, काही भागामध्ये मंगळवार म्हणतात, काही भागामध्ये आमोशा म्हणतात. त्याच्यातही दोन प्रकार, एक नुसती अमावस्या आणि एक आत्ता झालेली. नक्की लय कॉन्फिडन्सनी बोललात. आत्ता झालेली शनी अमावस्या. एकाला मी म्हटलं का रे लग्नाच्या अगोदर लय खुश राहायचा तू. तो म्हटला महाराज लग्न झालं आणि तेव्हापासून माया माग काय लागलंय. पहाटे तुमच्या मुद्दा ऐका. पहिली बाळ दसे आई बा हेची पिसे, मग स्त्री मावसे भुलो निठागे. आपण म्हणावं होय एक दिवसीय नियोजन आहे. भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताहामध्ये एवढं सुंदरचं आयोजन नाही होत. एवढं सुंदरचं आयोजन एका दिवसामध्ये आमच्या रामेश्वर दादानी शिंदे परिवाराने आदरणीय पांडुरंग दादाच्या संयोजनातून गोड अशी सुंदरशा वारकऱ्यांच्या समवेत गोड गायक वादक गुणीजन टाळकरी वृंद वारकरी वृंद भाविक भक्त गावातील पंचक्रोशीतील आप्तेष्ट इष्ट मित्र नातेवाईक सगळे सोयरे गावकरी या सगळ्यांच्या माध्यमातून गोड नियोजन आहे. कीर्तनाला या. तो म्हटला हो किती वाजता चालू होणार आहे. म्हणे 11 वाजता. कंप्लेट 11 वाजता. महाराज वेळेत येणार आहे, सगळे वेळेत येणार आहे. 4-4 5-5 6-6 गायक आहे, 2-2 4-4 वादक आहे, गोड साऊंड सिस्टम आहे, वारकरी व्यक्तिमत्व आज वेळ काढून उपस्थित आहे. 11 ते 1 वाजेपर्यंत नक्की आहे. तो म्हटला हो. आजचा दिवस उगला. एक बूट पायात घालतोय, एक घातलाय. घालत असणार दुसऱ्या बुटाने तेवढा आवाज दिला त्याने. अय अय म्हणजे काय. बोला बोला कोणाला बोलला तो. नक्की का अंदाज आला तुम्हाला. मी जरा कीर्तनाला चाललोय. बर जवळ आली ती. म्हणे कुठं. भगवान महाराजांचं कीर्तन आहे. छत्रपती संभाजीनगरहून आलेले आहेत महाराज. पहिल्याच वेळेस येणार आहे, ऐकायला मिळणार आहे. नवीन कीर्तन आहे, शिंदे परिवाराचं निमंत्रण आहे, गेलं पाहिजे. ते म्हटले कुठं, थांबा घरी. तो म्हटला नाही नाही गेलंच पाहिजे. ती जवळची 10 फुटावर होती, अगदी 2 फुटावर आली आणि अजून एक शब्द बाकीचे चरणातला. पतंगे. पतंग म्हणजे उडवण्याचा पतंग नाही. मग पतंग नावाचा किडा असतो, ऐकलेला असेल आपण. चिमणी प्रकार होता पहिला. चिमणी दिवा. चिमणी म्हणजे उडायची नाही. रॉकेल होतं तेव्हा, घासलेट म्हणत होते त्याला. आता ते घासलेट कुठं गेलं त्याचा बी पता नाही. त्या घासलेटच्या नादापायी बऱ्याच जणी गेल्या.
बडकाच कसा होत होता काय माहित. बरं झालं गेलं ते. ऐका, त्या चिमणीवरती रात्रीच्या मंद प्रकाशामध्ये एक किडा झडप घालतोय. त्या किड्याला पतंग असं म्हणतात. किडा तर किडाही मरतोय आणि दिवा पण, बोला 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 झालं कीर्तन, दिवा पण विझून टाकतोय. स्वतः आपण संपतोय आणि दिवा पण विझून टाकतोय. त्या किड्याचं उदाहरण माऊली ज्ञानोबरायाने तुमच्या आमच्या पुढं ठेवलं आणि ते सांगण्याकरता मी एवढ्या लांबून. नक्की का? ऐका, ते उदाहरण आहे पण कुणा करताय? आपल्या करताय. तस तस व्यसनाला आकर्षित झालेला जीव, भांडणाला आकर्षित झालेला जीव, इंद्रियाच्या द्वारे आकर्षित झालेला हा जीव, कामक्रोधाच्या गर्दीला आकर्षित झालेला हा जीव आणि या सगळ्या वस्तूमध्ये रंगलेला हा जीव, या जीवानं स्वतः याच्यात रंगल्यानंतर त्या विषयालाही संपवतोय आणि स्वतः जीव सुद्धा. आता ओवी आहे का? पतंगा दीप्त्या लिंगना तेथ त्यासी अचूक मरण, तेवी विषयाचरा आत्मघाता. म्हणून महाराज म्हणतात रंगी रंगे रे श्रीरंगे, काय भुललासी पतंगे भुललासे. महाराज म्हटले अरे येड्या, इतका काय रंगतोय? 100 वर्षाचं भाड्याचं घोडं घेऊन इथं आलाय. कळतंय का? किती किती किती? ते बी असं बॉन्डवर आहे. फिक्स आहे का? एक सहज चालता चालता आठवलं म्हणून सांगतो. पांडुरंग दादा, सगळ्या असलेल्या इंद्रियाला जिथं तिथं सेटअप केलेलं आहे. या पाठीवरती काही काम आहे का? आखडी कशी आहे? सपाट आहे पाठीवर. मला असं वाटतं मोठ्यांच्या चुका काढू नये. ऐका मंडळी, झालं कीर्तन. मोठ्यांच्या चुका काढत जाऊ नये. पण या जगाचा चालक मालकाने जेव्हा ही असलेली देहरूपी यष्टी तयार केली, हे असलेलं घोडं तयार केलं, इथं यांनी एक सिम्बॉल टाकायला पाहिजे होता. भगवान महाराज गाडेकर, जन्म दिनांक 16/10/1990. पुढं एक सिम्बॉल पाहिजे होता, पुन्हा पट्टी. मृत्यू दिनांक 16/10/2070. इतके दिवस काही हरकत होतं का? पण हुकला तो देव. असं टाकायला पाहिजे होतं. लोक कीर्तन ऐकले नसते, लोकांनी प्रवचन ऐकले नसते, लोकांनी वारी केली नसती. नुसतं काही जर म्हटलं, ओ श्यामदादा आमचं बघा बरं कुठे राहिलंय. अरे 100 वर्षाचं या घोड्यामध्ये या भाड्यासाठी घेऊन आलाय. तुला असं वाटत असेल की हे कायमचं इथं आहे, पण जीवा अरे त्याचा अभिलाष काय धरतोय? शरीर जायाचे ठेवणे,
वा गणेश दादा घोड. शरीर जायाचे ठेवणे शरीर जायाचे ठेवणे. अरे तुला वाटत असेल हे कायमचं इथं राहील पण नाही. शरीरा रे जीवा धरिसी अभिलाष जने म्हणून रंगे हे रंगे रे श्रीरंग. जाणार हे शरीर नाशिवंत देह जाणार सकळ. देह जाईल जाईल याच काळोबा खाईल, याच काळोबा खाईल, याच काळोबा खाईल. देह जाईल जाईल त्याचे काळोबा खाईल किंवा घडी घडी काळ वाट त्यांची पाहे. त्यांची काय याची नक्की याची पाहे रे. अजून किती राहिले आहे. अजूनही किती आहे अवकाश. म्हणून आयुष्य जात आहे काळ जपतसे. काय करा सोहिताचा ध्यानी रहा सैलानी बाबाच्या. अहो लोक भांबावले महाराज. जसं एका घरामध्ये 4-5 पक्षांनी राहावं. आलाय का अंदाज नाही. आता आलाय हा तुम्ही. कमळानं तिथंच उगावं घडी तिथंच दाखावी हात तिथंच दाखावा. एवढाला का अंदाज. मशाल तिथंच पेटावी. आणि सगळे इजनात बसून तिथून असं होऊ नये म्हणून सांगू तुम्हाला. वारकरी संप्रदायाची विचारधारा वैचारिकता इतकी गोड आहे. सेंदरी हेंदरी दैवते कोणती भुजी भूते खेते आपल्या पोटाची रडते मागते शिते अवदान. म्हणून महाराज म्हणतात एक धरीला चित्ती आम्ही किंवा एक गावे आम्ही किंवा पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परे. म्हणून ओ महाराज या शरीराचं तुम्ही आम्हाला सांगताय हे शरीर जाणार आहे म्हणताय. मग या शरीराचं वर्णन एवढं सांगताय मग ऐका ना. हा देह नाशी बनता अभिलाष याचा राहू नये. ऐका जाणते मंडळी तुम्ही वयानं ज्ञानानं अनुभवानं माझ्यापेक्षा मोठे आहात याची मला खात्री आहे. पण या शरीराचा अभिलाष आपल्याला राहू नये याच्याकरता संत वाङ्मय दादाश्री काय गोड प्रमाण देऊन जात आहेत. हा देह नाशिवंत मळमूत्राचा बाधा बरे चर्म घातले रे. कृमी कीटकाचा सांधा रव रव दुर्गंधी रे. अमंगळ तिचा बाधा मग काय करा. मना तू म्हणशील तसं करा. स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा शरण जाई गोविंदा. परी दे मदालसा सोहम जो जो रे बाळा. महाराज लक्षात आलंय आमच्या वर्णन. शरीर दुःखाचे गोटार शरीर रोगाचे भांडार शरीर दुर्गंधीचे धारण आहे अपवित्र शरीराचे किंवा शरीराची होय माती. म्हणून शरीरा
तुला वाटेल लय मोठा परिवार आहे धरीसी अभिलाष जने तुला वाटेल लय गोड पत्नी आहे धरीसी इथून जाऊन स्वयंपाक करीन काय ती म्हणून तिथूनच वरण खाऊन खाऊन नाही आले हो मा धरीसी अभिलाष जने रे तुला वाटलंय पैसा आहे रोड रोड कसा येईल नोहे तुझा परिवार नोहे तुझा परिवार नोहे तुझा परिवार नोहे तुझा परिवार नोहे तुझा वा नारायण दादानं म्हणलं का वा वा आबा मी पाहिलं नव्हतं मागं म्हणून म्हणलं बरं आदरणीय तुमच्या तिघाचं नाव येऊन जाईल समजा त्याच्यात आता यादीत नो हे तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षोणभंगूर नक्की महाराज हो त्याचं कारण सांगतो तुम्हाला गावाला कोणी परिवार समजतं ज्या देशात राहतोय त्यालाही कोणी परिवार समजतं पण महाराज म्हणतायत जन हे सुखाचे अंत हे काळीचे नाही कोणी झाल्याही न शकते नाक डोळे आता पुढलय महाराज गोड म्हणती सांडोनी या पळती मिसेस पोरे सांडोनिया पळती रांडपोरे रे याचा अनुभव आला की रे तुम्ही विसरून गेला रे 5 वर्ष झाले रे सिटीतून गावाकडं आले लोकांनी तुम्हाला गावात नाही राहू दिलं रे मग तुम्ही लयच विसरलेली दिसू राहिले मला मस्त शेतात राहिले रे काही बाबांनी आवाज दिला ए तात्याओ ए आबो गेले तर पुन्हा नाही आले म्हणून सांगतो नो हे तुझा हा परिवार सांडोनिया पळते रांडा पोरे म्हणून एक वर्णन आहे बघा बाईल म्हणे खर कशावर बोलतोय द्रव्यदारा मरता तरी बरे ज्याच्या सोबत 50 वर्ष 70 वर्ष संसार केलाय हा बाईल म्हणे खर खरं म्हणजे खरं म्हणते कधी काय वाङ्मयातली भाषा आहे राव अहो खरं म्हणजे खरंच सांगू का अहो खरं म्हणजे खरं गाढव काय त्याचं
खरंच म्हणजे ओझे वाहतो तो बोला की राव तुम्ही नुसते हसू देत असे बारीक हसू देत बघा ओझे वाहतो तो तुम्ही म्हणा खरं म्हणजे गाढो नासियेले घर थुंकोनिया आणि एकदा गेला रे गेला देहग्रहाची कामिनी विठुराहिनी भुवनी बदलते स्मशानी. आम्ही सगळे एकला 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 एकला. वा मी जळतसे अंगणी स्मशानी अग्निसवेकला. महाराज हो महाराज तुमचं बी काही कळणार राव 11 वाजेपासून सांगू राहिले याच्यात रंगू नका त्याच्यात रंगू नका याचा अभिलाष धरू नका ते क्षणभंगूर आहे हे खोट आहे हे असं आहे मग आमचं आहे तरी काय अंतकाळीचा सोयरा अंतकाळीचा सोयरा अंतकाळीचा सोयरा सोयरा अंतकाळीचा सोयरा अंतकाळीचा सोयरा भेटो दरा तो का म्हणे भेटो दरा शरीरादायाचे ठेवण शरीरादायाचे ठेवण धरती अभिलाष झाले ठेवण. महाराज भूलू नका म्हणताय बर शरीराचा अभिलाष धारण करू नका म्हणताय बर परिवार तुझा नाही म्हणताय बर पत्नी तुझी नाही म्हणताय बर पैसाही तुझा नाही म्हणताय बर आमचं आहे तरी काय अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठूधरा मामी कशात रंगाव रंगी हा रंगे रे श्रीरंगे एकदा का त्या रंगात रंगलं रे रंगलं मुझे अपने ही रंग में रंगला झालं कीर्तन मेरे यार मेरे यार सवरे दिलदार सावरे एकदा रंगलं की ज्या स्थितीत असाल त्या स्थितीत त्याची रंगाची असलेली छबी कायम आपल्यावरती असू द्या. शबरी माता शबरी मगाना है राम भजन में राम तरस की आस है माना शबरी मगाना वा वा म्हणून रंगायचं त्याला दिसणाऱ्या चराचरातल्या भगवंताला आपल्या अंतःकरणात बघायचं आहे आणि एकदा बघितला सावरे को दिल में बिठा करके देखो आणि मग आवाज द्यायचा आहे त्याला ओ काना बतो मुरली गे मधुर सुना दो
मस्त मनापासून रंगायचं. दिल में बिठाकर तेरी मूर्ति, मन में बसाकर तेरी मूर्ति, उतारू मैं गिरधर तेरी आरती. करुणा करो कष्ट हरो, ज्ञान दो भगवान, भव में फंसी नाव मेरी तार दो भगवान. दर्द की दुआ तुम्हारे पास, मन में बसा कर तेरी मूर्ति, उतारो मैं काना तेरी आरती, तेरी आरती तेरी. म्हणून रंगी रंगे रे श्रीरंगे. काही जण म्हणतील महाराज येऊन जाऊन तुम्ही तिथंच येता राव. आपण एखाद्याला म्हणू होय अहो त्यांच्या घरात लय परमार्थ आहे पण त्यांच्या गळ्यात काही माळ दिसत नाही. मग ते काय म्हणतात माहिती का, महाराज ते लय रंगेले. कुठं रंगेले देऊ. मी आतापर्यंत ज्या वेगळ्या रंगाचे नावं काढले त्याच्यात रंगेले. आमचे पांडुरंग दादा भजनानंदी व्यक्तिमत्व आहे बघा, अगदी गोड व्यक्तिमत्व आहे, कायम प्रसन्न. देवानं दिलेलं गिफ्ट आहे त्यांना ते. ऐका, मुद्दा असा आहे, ते नेहमी म्हणतात महाराज या क्षेत्रामध्ये एवढा आनंद आहे, याच्यामुळं आम्ही झाले 15-20 वर्षापासून भंडारा डोंगर असेल, माऊली ज्ञानोबरायाचे अलंकापूर असेल, पंढरपूर असेल, पैठण असेल, त्र्यंबकेश्वर असेल, या क्षेत्राच्या ठिकाणी राहून आनंद घेतो. गावा परतवे जाऊन संकीर्तनाचा आनंद घेतो. महाराज किती ताकद आहे याच्यामध्ये. पण सांगू तुम्हाला बल्ब तो लागतो ज्याच्यामध्ये करंट उतरतो. नाही अंदाज आला. आजपर्यंत बेरंग झालेल्या जीवनाला या रंगामध्ये, शुद्ध रंगामध्ये आणून घाला. जो छटाक घेतो रात्र पुरत नाही त्याला. कळलंय का. इकडं कोणी पेत नाही म्हणून कळणार नाही तुम्हाला. रात्र पुरत नाही. ते असं चपाती चुरते म्हणजे सांगितलं होतं ना पोळ्या करायच्या, चपाती तुटा ना. पुढं ते म्हणते अहो ती चपाती नाही, तुमच्या डोक्यातली टोपी पडली त्याच्यात. मुद्दा असा आहे, इतकं बेरंग जीवन आपलं नको आहे. ते संतांना अपेक्षित नाही. मग महाराज आमच्या जीवनाला साथ चढण्याकरता रंगी रंगे रे श्रीरंगे, काय भोलला से पतंगे याच्यामध्ये या. वारकरी संप्रदायातल्या ज्ञानोबा तुकोबा संतांची वारी करा. संतांचं नाव आपल्या मुखात असू द्या, गळ्यात पवित्र तुळशीची माळ असू द्या, मुखामध्ये रामकृष्ण हरी नामाचा जप असू द्या. संत वाङ्मयाची सेवा करा. अत्यंत गोड असं जीवन आपल्याला भेटलंय. मनुष्य जन्मान मोल रे वाढत जाईल बघा, पण आता वाढवत नाही. आमच्या मंडळींची माफी मागतो. 2 मिनिटामध्ये आपल्या संकीर्तनाला पूर्णविरामाकडे मी घेऊन चालतोय. 4 चरणाचा थोडा स्पर्शित भाव आपल्या डोळ्यासमोर ठेवलाय. अत्यंत गोड. रंगे रंगे रे श्रीरंगे, काय बोलला असे पतंगे, असं बोलू नको म्हणून. आता ऐका, मला तुमच्याकडून अपेक्षित आहे, मी जे बोलणार आहे हे तुमच्या गळी किती उतरलंय याची आता थोडीशी टेस्ट म्हणून अर्ध्या मिनिटामध्ये थोडासा पेपर होणार आहे. तुम्हाला जर अपेक्षित असेल तर तो पेपर मी नक्कीच आता या ठिकाणी घेतो, संतांच्या द्वारे घेतो, संतांच्या आदेशातून घेतो, या 4 चरणाचा आदेशातून घेतोय. फक्त तुमच्या तोंडून एक उत्तर कायम आलं पाहिजे. देताल का. ते जर दिलं तर बरं, नसता पुन्हा पेपर चालू होईल. नक्की ना. ऐका झालं. मी काही म्हटलो तरी सुद्धा तुम्ही म्हणायचंय रंगी रंगे रे श्रीरंगे. काय
आवाज नाही ना तुमचा. इथं आपण नापास होतोय बघा. काय म्हणायचंय? रंगी रंगे रे श्रीरंगे. जमलं आता? काही म्हटलो तरी ओके. कोणत्याच असलेल्या रंगामध्ये रंगू नको, जीवन भुलू नको. मग त्यापासून महाराज पंगत. अरे काय, आपण कीर्तन ऐकतो पण ऐकत नाही. अंदाज आला? वन्स मोर. इकडच्या तिकडच्या कोणत्याच रंगाला भुलू नको. मग बॉम्बला मी सोडणार नाही. तुम्ही मला पुन्हा आयुष्यात तोंड पाहू नका. नाही ना, तुम्हाला मी काय बोललोय तुम्ही ऐकलंच नाही. तुम्ही जेवणाकडे ध्यान आहे तुमचं सगळ्याच. रंगी रंगे रे श्रीरंगे. आता मी काही जरी म्हटलो तरी एवढंच म्हणायचंय. पाया पडतो. खाली हो का तिकडं? इकडच्या तिकडच्या कोणत्याही रंगाला भुलून बळी पडू नको. मग तू जाय म्हणा एकदाचा इथून. मी जाणार नाही. पुन्हा तिसरा चान्सेस. आणि जर आता नाही म्हटल्या तर आयुष्यात तुमच्या गावाला बी येणार नाही. चॅनल आहे माझ्या पुढं. बोला बोला, आता तरी बोला, त्याच्याकरता बोला. कोणत्याच रंगाला हे जीवा भुलू नको. मग हे शरीर तुझं नाहीये म्हणून त्या रंगात रंग. कोणत्या? तुझा परिवार नाहीये मग कोणत्या रंगात रंग? अंदाज आला तुमचा? ते एकट्याच ना सगळं. तू तो आपला आला तसा. माणसं दर्जेदार व्हायला पाहिजे. सांगूनही ऐकत नाही. ही आपल्या वारकरी संप्रदायातल्या लोकांची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. नुसते ऐक झालं झालं कीर्तन झालं पण तुमच्यामुळं लांबलं हे बी ध्यानात ठेवा. मुद्दा ऐका आता. त्याच्या रंगात आपलं जीवन कायम रंगीला असू द्या. एक दिवस हे जग सोडावं लागतं. म्हणून इथला आपण पाहुणा आहोत. अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोधरा. शरीर जायाचे ठेवणे धरिसे अभिलाष झने. कैलासवासी गंगा भागीरथी गया यांच्या या असलेल्या पुण्यस्मरणाप्रित्यर्थ गोड ज्यांचा या ठिकाणी मुरलीधरजी दादा असतील, दामोदरजी दादा असतील, सर्जेरावजी दादा असतील, या शिंदे परिवारातून झालेलं गोड नियोजन आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतं आहे. झालं आहे जवळजवळ. मातृत्व म्हटलं की या जगातली सर्वात मोठी शक्ती. मातृत्व म्हटलं की या जगातली सर्वात मोठी शक्ती. आणि या शक्तीला साथ घालण्याची असलेली या संधी आपल्यासारख्यांच्या जीवनामध्ये उपस्थित झाली. बाप बऱ्याच जणांचा आपण ऐकतोय. मायही बऱ्याच जणांचे आपण ऐकतोय. कुणी कविवर्यांनी, कुणी असलेल्या जीवनामधील बऱ्याचशा लेखकांनी, आई वडिलांनी आपल्या कानपटलावरती घातलंय. पण ऐका, या जगाना ठुकरल्यानंतर जे दार उघडं असतं ना त्याला माईचं दार म्हणतात, त्याला आईचं दार म्हणतात. कितीही मुलगा या जगामध्ये बेधुंद नाच करणारा असू द्या तरीही सुद्धा रात्रीच्या 2-2:30च्या सुमारामध्ये त्या दरवाजाचं दार त्याने वाजावं. प्रत्येक गल्लीच्या असलेल्या मित्रांनी दार लावून घ्यावं. कुणीच त्याला चांगलं नजरेनं न पाहावं. पण जे दार वाजवल्या जातं ते माय आणि बापाचं दार राहतं.
कसाही असू द्या तो. त्या आईला म्हणावं काही लोकांनी, का हो काकू, तुमचा बाळू तर मला त्या गल्लीच्या कोपऱ्यावर पडलेला दिसला होता. ती आई म्हणती, नाही, तुमची काहीतरी नजर चुकली असेल, माझा बाळू असं नाही करणार. एखाद्याने रंगे हात पकडून स्वतःच्या आईला म्हणावं त्याच्या, आता बघा ना कोण आहे. ती माय काय म्हणते माहिती का, सारं गावच पितं, माझा एकट्या बाळ्यात पितो म्हणून माझा बाळू सगळ्याच्या नजरात येतो. तो तेवढा बेकार नाहीये. आणि एवढ्या बेल अवस्थेमध्ये सुद्धा ती माय त्याला म्हणते, राजा पे नका नाही तू, पण आपल्या घरात पिना राजा. हे म्हणणारं पात्र म्हणजे माय राहते. आणि सांगू तुम्हाला अजून, आमच्या मुरलीधरजी दादा, आसारामजी दादा, सर्जेराव दादा, 1 वर्ष झालंय एका माईच्या छायाछत्राखाली वाढलेले राहिलेले असलेले व्यक्तिमत्व, एका वर्षापासून माईच्या चेहऱ्याला आसुसलेले व्यक्तिमत्व, वर्षापासून सगळं जग दिसतंय, पण आपली माय नाही दिसत. जेवला का असं शब्द कानावरती आता नाही पडत. ह्या आमच्या आदरणीय महाराज मंडळीला विचारा. आमचे श्यामदादा असतील, आमचे आसारामजी दादा असतील, संजय दादा असतील, दोन्ही गणेश दादा असतील, नारायण बाबा असतील, कृष्णादादा असतील, आमचे पांडुरंग दादा असतील, रात्रीच्या 2-2:30 वाजतात, 3 वाजतात, कधी सकाळही होते घरी जायला. एक पात्र असं राहतं, ते फक्त विचारतं, हे दाद्या काही खाल्लं होतं का रे, असं म्हणणारं पात्र फक्त या जगामध्ये आईचं राहतं. आणि म्हणून त्या आईचं वर्णन बऱ्याच ठिकाणी आपण ऐकतोय. सबसे बड़ी है वो माँ, वो देती है दुआ, किंवा स्वामी तिन्ही जगाचा, आई बिना भिकारी, किंवा हर बात को तुम भूलो भले, माँ बाप को मत भूलना, उपकार इनके लाखो हे. त्या असलेल्या मायबापाला न भूलता माऊली ज्ञानोबराय म्हणतायत, जर घरीची या माता पितरा, धड बोली नाही संसारा, एर विश्वभरी आदरा मूर्खो जैसा. असं नकोय. मग सकळ तीर्थांची धुरे, जिये का माता पितरे, तया सेवेसी केर शरीरे, लोन कीजे. कैलासवासी गयाईंच्या या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण भगवान पंढरीशाला विनंती करूया की इथून पुढची असलेली आजींची गती आपल्या चरणापाशी असावी, आजींची जागा आपल्या चरणापाशी असावी. त्यांनी या असलेल्या शिंदे परिवाराला खूप मोठा आशीर्वाद देऊन धन्य करावं. त्यानंतर आमचे आदरणीय सर्वच वारकरीगण आणि आपण सगळेच जण यातून काय शिकावं ते एवढंच घ्यावं की या शरीराचा अभिलाष न बाळगता त्याच्या रंगामध्ये आपण कायम रंगून जावं. तो आपली चिंता नक्की करेल. दुसरी गोष्ट, महाराज या जगामध्ये आलोत, एक दिवस आपण इथून पाहुणा म्हणून जाणार आहोत, याची आठवण ठेवून आपल्या जीवनाला रंग देत चला. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्यातून घ्यायचं आहे काय आहे की आपले असलेले कदाचित आजपर्यंत हयात असलेले मायबाप काया वाचा मनाने त्यांची सेवा करून त्यांच्या डोळ्यात तिळभर सुद्धा पाण्याचा थेंब येऊ नये, एवढं जरी आपण या ठिकाणून आज घेतलं तरी आजचं कीर्तन सार्थकी लागलं आहे. एक 10-5 मिनटं 2-5 मिनटं थोडेसे वर घेतले गेले. वर्षश्राद्धाचा कार्यक्रम आहे, प्रत्येकाचे डोळे आसुसले बघा. का माय म्हटलं की या वर्गाला लगेच आठवण येते. एखाद्या ताईला आपण विचारा, ताई तुझा मालक एवढा कठोर होता तरी तू नांदलीस. ती काय म्हणते माहिती आहे का, फक्त आणि फक्त माझ्या माय आणि बापाच्या नावामुळं. म्हणून त्या आईचा आणि बापाचा सर्वात मोठा आधार जीवनाला असतो. आमच्या आदरणीय मुरलीधरजी दादा, सर्जेराव दादा आणि दामोदरजी दादा या असलेल्या गोड व्यक्तिमत्वाने
या संयोजनामध्ये खूप मोठा मोलाचा वाटा आणि त्यानुसार आपण आलेले समस्त भाविकजन. वाटलं नव्हतं एका दिवसाच्या कीर्तनाला आपण एवढ्या ताकदीनं उपस्थित राहाल, पण या शिंदे परिवारावरती दाखवलेला स्नेह याच्यानुसार शिंदे परिवाराकडून आपले पुन्हा एकदा ऋणनिर्देश व्यक्त करतो, आपणास धन्यवाद देतो. काही ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी मंडळी माझ्या समोर बसलेले आहेत बघा. तुमचं नाव परिचित मला जरी नसला, तुमचा चेहरा मला वाचता येतोय. आपल्याप्रती चांगला भाव ठेवतो. या उपस्थित गुणीजनांपैकी हो ना माझ्या ध्यानात आहे. पण ते काय होतं, आधी हार जर घातला तर नंतर विक्षिप्त वातावरण होतं, म्हणून मी ते सगळं अगोदरच उरकतोय. आदरणीय आसारामजी दादा, संजय दादा, कृष्णा दादा, नारायण दादा, गणेश बाबा, दुसरे गणेश बाबा, हा सुंदर परिवार आणि आमचे आदरणीय गोड व्यक्तिमत्व श्यामजी दादा, आपणालाही अभिवादन. सुंदर साऊंड सिस्टीम लावली, नामसंकीर्तन चॅनल समोर उपस्थित आहे. योग्य तेच टाक दादा, मला लय मोठं होण्याची काही आशा नाही आहे. त्यामुळं आनंद लुटू द्या. एखाद्याच्या अंतःकरणाला एखादा शब्द लागला असेल तर वापस करा. हे सगळं नियोजन एका दोरीत, एका तालात गुंफण्याचं काम अगदी टॉप 10 नियोजनापैकी चे नियोजक आपणा सर्वांचं गोड लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय श्री पांडुरंगजी दादा गलबे. आदरणीय दादांना पुन्हा पुन्हा हे श्रेयाचं ऋणनिर्देश व्यक्त करून धन्यवाद देऊ इच्छितो की आपण या सेवेचा योग माझ्या पदरी घातला आहे. समस्त वारकरीगण, माझ्यासोबत आलेले आदरणीय अर्जुन दादा, आणि 2-2.5 तास होत आहे तुम्ही एका जागेवरती बसून आहात. माऊली ज्ञानोबरायाची कृपा आपल्यावर हो आणि आपले थकवा दूर हो, एवढं या ठिकाणी बोलतो. आणि जेवणाकरता भूक लागावी म्हणून 10-20 मिनटं शिल्लक घेतले होते, दुसरं काही नाही. एकच काम करा, भजन कायम करीत राहा. करता का वर हात एकदा? तुमच्या इच्छेनुसार म्हणजे हात तुमचे आणि मी उगच सांगायचं. वा, त्यांचे घे दादा सगळ्यांचे. विठोबा रखुमाई, विठोबा ज्ञानेश्वर माऊली खाली हात घ्या ना. थोडी हरिभक्त पारायण कोण कशाचा गणेश महाराज वाघमारे, हरिभक्त पारायण नारायण बाबा. हा म्हणा. काळीचा सोयरा, काळीचा सोयरा, सोयरा अंत काळीचा सोयरा. तुका म्हणे विठूधरा, तुका म्हणे विठूधरा, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे. तुका म्हणे विठूधरा, तुका म्हणे
धरिसी धरिसी अभिलाष धने धरिसी अभिलाष धने धरिसी अभिलाष धने धरिसी धरिसी अभिलाष धने धरिसी अभिलाष माईक चालू कर. माईक चालू कर. धरिसी अभिलाष धने धरिसी अभिलाष धने शरीर जायाचे ठेवणे शरीर जायाचे ठेवणे रंगी रंगे रे श्रीरंगे काय भुललासे पतंगे शरीर जायाचे ठेवणे धरिसी अभिलाष झने नोहे तुझा हा परिवार द्रव्य दारा क्षण भंगूर अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठुधरा शरीर जायाचे ठेवणे धरिसी अभिलाष झने तरी तिनुरते परते अधिक ते सरते करून घ्यावे तुमते विनोद असे पायाच्या प्रसादे काही बोललो विनोदे मद क्षमा करणे संती नोहे अंगभूत युक्ती करविली तैसी केली कटकट वाकडे का नेट देव जाणे संकल्पित वेळेमध्ये आपले सेवेचं योगदान आपल्या चरणापाशी समर्पित करतो. उपस्थित सर्वच वैष्णव गुणीजन टाळकरी वृंद एक मुद्दा म्हणून वाक्य बोलतो. प्रत्येक प्रमाण अगदी शॉर्टकटमध्ये एवढ्या ताकदीनं म्हणून आम्ही जेव्हा असं हात करतो ना महाराज त्यावेळेस काय तकलीफ होती ते मला माहिती आहे. पण तरीसुद्धा तुम्ही त्या तकलीफीला ॲडजस्टमेंट करत संकीर्तनाला मला जी दाद दिली कसलाही राग न मानता अगदी खोड कसं असतं माहिती आहे का सगळे पदार्थ ताटात असले तर माणसाने थोडं 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 घेऊन घेऊन जेवायला थोडासा चांगलाच वेळ लागतो म्हणून थोडंसं एक 10-20 मिनटं कदाचित शिल्लक झालेही असतील पण मोठ्या मनाने माफ कराल अशी आशा व्यक्त करतो. सगळेजण आपण होते म्हणून हा आनंद लुटता आला नसता प्रत्येक प्रमाण नुसतं सरळच म्हणून पुढेही जाता येत होतं चाल न घेता सुद्धा कीर्तन आटोपता येत होतं पण तसं न करता सगळ्यांचा आनंद या ठिकाणी द्विगुणित व्हावा एवढा आशय मनात ठेवून आपण जी साथ दिली त्याला पुन्हा पुन्हा माझा नमस्कार आहे. आपणा सर्वांना पुन्हा एकदा अभिवादन करतो. माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो. जीवनामध्ये नामस्मरण करा. ज्या संतांनी सांगितलं त्यांचं करा. कोणते संत? ज्ञानेश्वर माऊली, निवृत्ती ज्ञानदेव सोपान, मुक्ताबाई, एकनाथ. कोणतं नामस्मरण सांगितलं? विठ्ठल जय जय काय बोलिले रे कोणी वेडे वाकोडे बोलतरे क्षमा नाही विचारिला अधिकार
हरिभक्तपरायण भगवान महाराज गाडेकर महाराज, तुम्ही केलेलं कीर्तन, हरिभक्तपरायण सर्व गायक मंडळींनी केलेलं गायन, श्याम महाराजांनी अर्जुन महाराजांनी वाजवलेला पखवाद, हे आवडण्यासाठी, लोकाला गोड लागण्यासाठी या इतर राहिलेल्या उभा राहिलेल्या प्रत्येकाची सेवा व्हावी लागते महाराज. जोपर्यंत सेवा होत नाही तोपर्यंत कृपा होत नाही, आणि जोपर्यंत कृपा होत नाही तोपर्यंत तुम्ही केलेलं भजन, तुम्ही केलेलं गायन, तुम्ही केलेलं कीर्तन हे गोड लागत नाही. आणि नक्कीच या सर्व मंडळीवर ज्ञानोबरायाची, तुकोबरायाची कृपा आहे. जवळजवळ 11 वाजता कीर्तन सुरू झालेलं आहे आणि 2 वाजत आहात, तरी आपण तेवढ्याच आनंदामध्ये या ठिकाणी कीर्तन सेवन करत आहात. आपले सर्वांचे सुद्धा या ठिकाणी मनापासून धन्यवाद आहेत. महाराज, माय आणि बाप असं म्हणतात, बाप झाल्याशिवाय कळत नाही आणि माय झाल्याशिवाय कळत नाही. मायबाप हे झाल्याशिवाय कळत नाही आणि मायबाप हे गेल्याशिवाय कळत नाही. काही दिवसापूर्वी आमच्या श्याम महाराजांचा विवाह सोहळा झाला, खूप मोठा विवाह सोहळा झाला. पण त्या विवाह सोहळ्यामध्ये श्याम महाराजांच्या घरची सगळी मंडळी रडत होती. त्याचं कारण असं होतं की विवाह सोहळा खूप मोठा झाला, पण तो विवाह सोहळा पाहण्यासाठी आमच्या श्याम महाराजांची माय जिवंत नव्हती. गणेश महाराजांनी काही दिवसापूर्वी घर घेतलं, त्या घरामध्ये ते राहायला गेले. पण घरात गेल्यानंतर पहिल्यांदा डोळ्यामध्ये दुःखाचे अश्रू होते, कारण गरिबीची परिस्थिती होती. जेव्हा राहायला नव्हतं, खायला काही नव्हतं, अत्यंत बिकट परिस्थिती होती, हालाकीचे दिवस होते. पण त्यावेळेस घरातली माय जिवंत होती, बाप जिवंत होता. आज इथं बसलेल्या कित्येक जणाच्या आयुष्यामध्ये असे अनुभव आहेत, ज्यावेळेस आपल्यावर गरिबी होती, वाईट दिवस होते, त्यावेळेस आपले मायबाप जिवंत होते. ज्या माईनं, ज्या बापानं आपल्याला हे जग दाखवलं, आणि ज्यावेळेस त्या माईला, त्या बापाला हे जग दाखवायची वेळ आली, त्यावेळेस आपल्या आयुष्यातून, कोणाच्या तरी आयुष्यातून माय निघून गेली, कोणाच्या तरी आयुष्यातून बाप निघून गेला. जाताना गयाबाई एकल्या नाही गेल्या, जाताना जरी ते एकल्या गेल्या असल्या, पण त्यांच्या रूपानं कोणाची तरी माय गेली, कोणाची तरी आत्या गेली, कोणाची तरी मावशी गेली, कोणाची तरी मुलगी गेली, कोणाची तरी सासू गेली. महाराज, जाताना एक नातं जातं, पण त्या नात्यासोबत कितीतरी आयुष्यातले नाते हे आपल्याला पोरके करून जातात. जोपर्यंत मायबाप जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करा. गेल्यानंतर त्यांच्या नावाने अन्नदान करणं, परमार्थ करणं ही लावलेली संस्कृती आहे, हे आपण केलंच पाहिजे. पण जिवंत असताना मायबापाचे हाल करून नंतर गावाला गावजीवन देऊन काही उपयोग नाही महाराज. जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत त्यांना सांभाळा, त्यांना जपा. मी कायम सांगत असतो, पाथरीला वृद्धाश्रम आहे, ओमकार सेवाभाई संस्थेच्या नावाने ते वृद्धाश्रम सुरू आहे, आणि गेली 7 वर्ष झालं वृद्धाश्रम सुरू आहे. आपल्याच परिसरातले जवळजवळ 50 ते 60 वृद्ध त्या ठिकाणी आहेत. असं नाही की कोणाला जमीन नाही किंवा कोणाकडे पैसा नाही. 20-20 एकरवाल्या जमिनीवाले किंवा 50-50 हजार, 60-60, 1-1 लाख रुपये महिन्यावाल्याचे पोरंसुद्धा आज वृद्धाश्रमामध्ये आहेत. ह्याला एकमेव कारण आहे संस्कार. आपण आपल्या मुलांना शिकवा, मोठे करा, त्याच्याबद्दल दुमत नाही. मोठा किती जरी मुलगा झाला त्याच्याबद्दल दुमत नाही, पण पोराला माईची आणि बापाची किंमत कळाली पाहिजे. आज काही दिवसापूर्वी, या 4-5 दिवसाखाली एक बातमी आली, परभणीजवळ खटिंग सायळा नावाचं गाव आहे. त्या खटिंग सायळा नावाच्या गावामध्ये जन्म झालेली मुलगी, अवघ्या 4 तासाची मुलगी, कोण्यातरी एका माईनं, एका महिलेनं नालीमध्ये फेकून दिली. ती पेपरला बातमी आली होती. त्याच्याच बाजूला आपल्या परतूर तालुक्यामध्ये सातोना नावाचं गाव आहे. सातोना नावाच्या गावामध्ये एक वाननेरीण होती. त्या वाननेरीचं पिलू मेलं होतं. ते पिलू घेऊन ती वाननेरीण 4 दिवस झालं मेलेलं पिलू घेऊन हिंडत होती. म्हणजे जनावराला सुद्धा या ठिकाणी प्रेम राहिले. पण आज यज्ञासारखं प्रकरण आपण बघितलं, 3 वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला. ही महाराष्ट्राला लागलेली काळिंबा आहे दादा. मुलगी वाचली पाहिजे. मुलगी जर वाचली तर कुठेतरी, मुलगी जर वाचली ती कोणाची तरी बायको होईन, कोणाची तरी बहीण होईन, कोणाची तरी आई होईन. आज गयाबाईच्या रूपाने कमीत कमी 25 ते 30-40 माणसाचा परिवार असाला. म्हणजे एक जर लेक वाचली तर कमीत कमी 40 ते 50पर्यंत किंवा त्याच्याहीपेक्षा वैभव किंवा वैभव ती मुलगी आपल्या घरात, मुलगी दोन्ही कुटुंबाचा उद्धार करत असते.
मुलगी सासर आणि माहेर या दोन्ही कुटुंबाचा उद्धार करत असते. या कुटुंबाचे द्याव्यात एवढे धन्यवाद आहेत की या शिंदे कुटुंबाने या ठिकाणी गयाबाईचा वर्षश्राद्धाचा कार्यक्रम, गेल्या वर्षी गोड जेवणाचा कार्यक्रम अतिशय गोड नियोजनामध्ये केला. या कार्यक्रमाचे आयोजक श्री मुरलीधर आसारामजी शिंदे, श्री दामोदर आसारामजी शिंदे व श्री सर्जेराव आसारामजी शिंदे यांच्या वतीने उपस्थित या परिवारावर सर्व नितांत प्रेम करणारी सर्व पाहुणेरावणे मंडळी असतील, सगळे सोयरे असतील, गावातील मंडळी असतील, महिला पुरुष आबाल वृद्ध, तुम्हा सर्वांचे या ठिकाणी मनापासून धन्यवाद. आपण सर्वजण आलात व कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल शिंदे परिवार आपले अत्यंत आभारी आहे. हरिभक्तपरायण भगवान महाराज गाडेकर महाराज आपण आलात, येऊन या ठिकाणी कीर्तनरूपी सेवा दिली त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. मृदंगासाठी हरिभक्तपरायण श्यामजी महाराज श्रावणे, हरिभक्तपरायण अर्जुन महाराज, गायनसात हरिभक्तपरायण गणेश महाराज, हरिभक्तपरायण नारायण आबा, हरिभक्तपरायण कृष्णा महाराज, हरिभक्तपरायण संजय महाराज फोके, हरिभक्तपरायण आसारामजी महाराज निर्वाडीकर, हरिभक्तपरायण शंकर महाराज लिपणे या सर्वांचे मनापासून धन्यवाद. उपस्थित सर्व भजनी मंडळ, कोणाचा नाम उल्लेख राहिला असेल तर मोठे अंत करणारे माफ करा. मी या ठिकाणी पाहुणा आहे, पाहुण्याने आभार मानू नये, पण या परिवारातला यांचं प्रेम आहे त्यामुळे तुमच्यासमोर उभा आहे. नामसंकीर्तन यूट्यूब चॅनल यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी घेतला आणि थोड्याच दिवसामध्ये नामसंकीर्तन या यूट्यूब चॅनलला हे पूर्ण कीर्तन आपल्याला ऐकायला पाहायला मिळेल. त्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दाबायला विसरू नका. ही नम्र विनंती. देवाभाऊचं ते चॅनल आहे आणि आपल्या पाथरी तालुक्यामध्ये त्या चॅनलच्या माध्यमातून अतिशय दर्जेदार कीर्तनं, गायन, चाली आपल्याला ऐकायला भेटतात, ज्यांनी आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला. अशी कन्हैया मंडप सिस्टीम देवेगाव यांचीसुद्धा मनापासून धन्यवाद. कन्हैयाने अशी सुंदर अशी ऑपरेटिंग केली त्याबद्दल त्यांचेसुद्धा मनापासून धन्यवाद. यानंतर पहिली पंगत ही महिला मंडळाची बसेल. महिला मंडळांना विनंती आहे, याच ठिकाणी जेवण करायचं आहे. लग्नामध्ये केलेलं अन्न असतं, वास्तुशांतीला केलेलं हे अन्न असतं, पण एखादं कीर्तन भजन झाल्याच्या नंतर तो महाप्रसाद असतो. हल्ली लोक 13वं गोड जेवण किंवा या कार्यक्रमाला जेवायला तयार नाहीत आणि भविष्यात हे कार्यक्रम जर टिकवायचे असतील, जर नाही केलं तर लोक नाव ठेवतात, पण केलं तर कोणी जेवत नाही. आजची परिस्थिती अशी आहे. म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती आहे, हे अन्न नसून हा प्रसाद आहे. सर्वांनी प्रसाद घेतल्याशिवाय कुणी जाऊ नये. ही सर्व मंडळीसुद्धा जेवण केल्याशिवाय कुणी जाणार नाहीत. पाहुणे मंडळींनी मारुतीच्या मंदिरामध्ये जेवायला बसायचं आहे. धन्यवाद. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.